नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या ऑपरेशन थंडर या मोहिमेअंतर्गत कोतवाली पोलिसांनी महाल परिसरातील उधोजी नगर येथे धाड टाकून एका महिला आरोपीला अटक केली आहे। 7 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते 2:30 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली। पोलीस पथक गस्त घालत असताना उधोजी नगरमधील सर्कल क्रमांक 6 येथे एक वयोवृद्ध महिला संशयास्पदरित्या बसलेली दिसली। तिच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या पाहून पोलिसांना संशय आला। पोलिसांनी तिच्याकडे मोर्चा वळवताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी तिला जागीच ताब्यात घेतले। तपासणी केली असता 60 वर्षीय आरोपी महिला चांदबानो मोहम्मद हातम हिच्याकडे 648 ग्रॅम गांजा आणि 580 रुपये रोख असा एकूण 12,580 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8(क)(20)(ब) आणि 11(a) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे। नशामुक्त समाज घडवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या विशेष मोहिमेमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। एक आम्हाला माहिती मिळाली होती, त्या आधारे आम्ही पेट्रोलिंगसाठी DB स्टाफसह मोदोजी गल्ली क्रमांक 6 इथे जात असताना एक रेकॉर्डवरील आरोपी आहे, जी NDPSचे तिच्यावर भरपूर आधी गुन्हे आहे। तिचं नाव आहे चांदबानो मोहम्मद हातम, वय वर्ष 60, मोदोजी गल्ली, महाल, नागपूर। हिची हालचाल आम्हाला संशयास्पद दिसून आली। त्यावेळेस आम्ही श्वान पथक, जे NDPS साठी स्पेशालिस्ट आहे, परत पंच यांच्यासह तिच्या घराची पाहणी केली। तिथे आम्हाला एक वेगवेगळ्या पॉलिथिनमध्ये 648 ग्रॅम वजनी गांजा हा अवैधपणे मिळून आला, ज्याची किंमत अंदाजे 12,000 रुपये अशी आहे। त्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करून यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। एकूण जो गांजा पकडलेला आहे तो 648 ग्राम 12,000 रुपये अंदाजी किंमत आहे। परत काही पैसे जे तिच्या ताब्यातून मिळाले ते जवळजवळ 580 रुपये, असे 12,580 रुपयाचा एकूण मुद्देमाल आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत माननीय CP साहेब सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेले ऑपरेशन थंडर या अंतर्गत DCP झोन 3 श्री मदने सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आहेर सर व आमचा जो कोतवालीचा स्टाफ आहे यांच्या मदतीने सदरची कारवाई केलेली आहे।